तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। फिजिक्स युनिट 2 क्वांटम फिजिक्स, त्यावर न्यूमेरिकल. आता बघा याच्यावर न्यूमेरिकल आलेला आहे, लोवेस्ट एनर्जीवर आलेला आहे. आता याच्यावर वेवलेंथवर पण न्यूमेरिकल येतो आणि एनर्जीवर पण न्यूमेरिकल येतो. तर बघा हे सॉल्व कसे करायचे, याची पद्धत कशी आहे ते सांगतो. आता या न्यूमेरिकलमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनची पोटेन्शियल वेल दिली किती 38 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि कॅल्क्युलेट आपल्याला विड्थ काढायला लावली. तर त्याच्यासाठी एकच फॉर्म्युला आहे एनर्जीचा. त्यासाठी एनर्जीचा फॉर्म्युला काय, E इज इक्वल टू एच स्क्वेअर, E इज इक्वल टू एच स्क्वेअर अपॉन 8mls एल स्क्वेअर. बरं का. आता आपल्याला लेंथ काढायची, त्यासाठी आपण हा फॉर्म्युला रिअरेंज करून घेऊ. आता फॉर्म्युला रिअरेंज केल्यावर कसा होतो बघा. आता हा आपल्याला गिवन फॉर्म्युला आहे. मग इथं काय येईल एल स्क्वेअर इक्वल टू इथं काय येईल एच स्क्वेअर अपॉन 8m झाला हा फॉर्म्युला अरेंज. आता बघा आता आपल्याला त्यांनी काय काढायला लावलं, लेंथ काढायला लावली, विड्थ म्हणजेच लेंथ काढायला लावली त्यांनी. ते एल स्क्वेअर केला आणि फॉर्म्युला रिअरेंज केला. त्यानंतर बघा आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, त्यांनी गिवन 38 इलेक्ट्रॉन व्होल्ट दिलेलं आहे. आता इलेक्ट्रॉन वन चार्जची व्हॅल्यू म्हणजे इलेक्ट्रॉनची तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे काय. आता ती व्हॅल्यू आपल्याला ती पाठ करायची, त्यासाठी याला इंटू त्याची व्हॅल्यू आहे 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल ही व्हॅल्यू आहे. त्याला याने मल्टिप्लाय करायचं आहे. बरोबर. आता मल्टिप्लाय केल्यानंतर ती व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायची. ही कशाची व्हॅल्यू आली आपली ईची. ही आपल्याला ई म्हणजे इलेक्ट्रॉन गिवन दिलेला होता. बरोबर. आता त्यानंतर आपण फॉर्म्युलेमध्ये पुट करू. आता त्यासाठी आपल्याला एचची पण व्हॅल्यू माहीत पाहिजे. एचची व्हॅल्यू ही पेपरमध्ये गिवन असती. तर एचची व्हॅल्यू काय आहे, हे प्लँक कॉन्स्टंट. एच म्हणजे काय, प्लँक कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू काय 6.63 इंटू 10⁻34 जूल पर सेकंद अशी व्हॅल्यू असते. तर ही आपल्याला व्हॅल्यू माहीत पाहिजे. त्यानंतर आपल्याला पडणार आहे मास. आता इथं एम आहे, मग ही मासची व्हॅल्यू पण आपल्याला पेपरमध्ये दिलेली असते. वर स्टार्टिंगलाच दिली असते, फिजिकल कॉन्स्टंट म्हणून पेपरला वर दिलेली असते. आणि त्याची व्हॅल्यू काय आहे 9.1 इंटू 10⁻31 kg. हे kgमध्ये असतं. बरोबर, kgमध्ये असतं. आता चला आता व्हॅल्यू पुट करू आणि आन्सर काढू. बघा आता एच स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे 6.63 इंटू 10⁻34 स्क्वेअर. बरोबर. आता अपॉन मी इथं लिहितो 8 इंटू मासची व्हॅल्यू काय बघा, मास काय आहे 9.1 इंटू 10⁻31. बरोबर. त्याच्यानंतर बघा इंटू आता जे आपल्याला इथं अजून काय दिलेलं आहे त्यांनी ई. आता इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू आपण काढली ही. मग आता ही पुट करू. इथं काय आहे 38 इंटू 1.6 इंटू 10⁻19 ही व्हॅल्यू आली. आता आपण याचं कॅल्क्युलेशन करू आणि आन्सर काढू. बघा मी आन्सर काढतो. बघा आता आपली व्हॅल्यू काय आली याची, तर व्हॅल्यू काय आली बघा. आता व्हॅल्यू काय आली आपली याची वाली एल स्क्वेअर. आपल्याला काय भेटला एल स्क्वेअर इक्वल टू 9.93 इंटू 10⁻21. हे मी ऑलरेडी कॅल्सीमध्ये पुट करून आन्सर काढलेलं आहे. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला एल स्क्वेअर येतं, आता याचा स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर आपल्याला फक्त सिंगल व्हॅल्यू पाहिजे. मग त्यासाठी मी आता इकडं स्क्वेअर इकडं जाताना हा काय होईल स्क्वेअर रूट होईल. मग काय होईल 9.93 इंटू 10⁻21. याचं काय आन्सर येतं बघा 9.965 इंटू 10⁻11. बरोबर मीटर. आता हे मीटरमध्ये लेंथ आहे ना, कारण लेंथ कॅल्क्युलेट केली. आता बघा आता इथं तुम्हाला युनिट टाकणं खूप गरजेचं आहे. आता मी ना हा पॉईंट आहे ना, तो काय करतो, हा पॉईंट एक मी इकडं सरकवतो. त्याच्यानंतर हा मा काय होईल -10 होईल. बरोबर. मग मी काय करतो 0.9965 इंटू आता हा 10 झाला, मग 10 -10⁻10 झाला. तर -10⁻10 हा काय असतो अँगस्ट्रॉम असतो. तर मी त्याला काय करतो इथं टाकतो 0.9965 अँगस्ट्रॉम झालं. हे त्याचं आन्सर आलं लेंथचं. आता बघा खूप सिम्पल न्यूमेरिकल आहे. याच्यावर आता हे लेटेस्ट 2024ला आलेलं आहे. बरोबर. ह्या परीक्षेला पण तुम्हाला असेच न्यूमेरिकल येतील, फक्त इथं व्हॅल्यू चेंज होतील फक्त, बाकी काही नाही. व्हॅल्यू चेंज होतील. तुम्हाला इथं मला लेंथ काढायला लावली तर तुम्हाला एनर्जी काढायला लावतील, एवढाच विषय होईल. किंवा तुम्हाला ह्या दोन्हींपैकी एकच काढायला लावतील. दोन्हींपैकी एकच काढायला लावतील. एक तर लेंथ विचारतील किंवा एनर्जी विचारतील. खूप सिम्पल न्यूमेरिकल आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. 3 इंटू 10⁻34. त्याच्यानंतर अपॉन 8. आता मासची व्हॅल्यू काय दिली, मास दिलेला आहे 9.1 इंटू 10⁻31 आणि इंटू इथं एल स्क्वेअर आहे म्हटल्यावर इथं काय येईल 1 इंटू 10⁻10चा ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. आता इथं मी ब्रॅकेट स्क्वेअर केला. आता व्हॅल्यू पुट करू आणि आन्सर काढू. चला आता आपण व्हॅल्यू पुट करू. आता इथे आपल्याला एचची व्हॅल्यू काय दिलेली आहे त्यांनी 6.6 इंटू 10⁻34. इथं काय ब्रॅकेट स्क्वेअर, मग याचा मी ब्रॅकेट स्क्वेअर करतो, ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन
त्यानंतर इथं काय दिलं आहे 8. आता मास काय दिलेलं आहे आपल्याला त्यांनी 9.1 इंटू 10⁻⁻31 बरोबर. आणि त्याच्यानंतर लेंथ किती दिलेली आहे 1 इंटू 10⁻⁻10 मीटर बघा हे झालं. आता त्याच्यानंतर याचा इथं L² आहे ना, मग इथं याला ब्रॅकेट लावावं लागेल आपल्याला. इथं मी मीटर टाकलं, मीटर टाकायची काय गरज नाही. इथं मी डायरेक्ट याला ब्रॅकेट लावतो, ब्रॅकेट स्क्वेअर बघा खूप इझी आहे. आता आपण व्हॅल्यू पुट करू आणि आन्सर काढू. मी कॅल्सीमध्ये व्हॅल्यू पुट करतो आणि आन्सर काढतो बघा. आता बघा हे नेक्स्ट एक्झाम्पल आहे, हे 2024 बॅकलॉगच्या पेपरचं एक्झाम्पल आहे बघा. आता मी तुम्हाला बोललो फक्त व्हॅल्यू चेंज करायला येईल. इथं काय काढायला विचारलं त्यांनी बघा, लोवेस्ट एनर्जी काढायला विचारली. फाइंड लोवेस्ट एनर्जी म्हणजे ई काढायला लावलं. आता बघा क्वेश्चन काय आहे, फाइंड द लोवेस्ट एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन कन्फाईन टू अ बॉक्स लेंथ 1 एंगस्ट्रॉम बरोबर. म्हणजे आता आपलं Q1 काय दिलेलं आहे बघा, आपल्याला लेंथ दिलेली आहे बॉक्सची किती आहे 1 इंटू एंगस्ट्रॉम म्हणजे 10⁻⁻10 मीटर बरोबर. ही एंगस्ट्रॉम त्यांनी आपल्याला लेंथ दिली. आता याला आपण त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म्युला माहीत पाहिजे आता एनर्जीचा आपल्याला काढायला. तो फॉर्म्युला काय आपला, आता आपल्याला एनर्जी काढायची, इकडे आपल्याला अरेंज करायचं काय हे बघा. आता याचं आन्सर काय आलं माझ्याकडं, याचं आन्सर आलं आहे 6.0380 इंटू 10⁻⁻18. तर हे जूलमध्ये आलं. ही आपली इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू आली. आता याला आपल्याला इलेक्ट्रॉन ह्यांनी काय सांगितलं, लोवेस्ट एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन माहीत पाहिजे आपल्याला काढायचं. त्यासाठी आपण काय करू, ही जी व्हॅल्यू ना याला बघा, ही जूलमध्ये आपली ईची व्हॅल्यू आली. आता ते इलेक्ट्रॉन व्होल्ट असतं, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्या व्हॅल्यूला 6.380 इंटू 10⁻⁻18 याला आपल्याला आपले ती इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू का 1.6 इंटू 10⁻⁻19 याला त्यांनी डिवाईड करावं लागेल. त्यावेळेस आपल्याला ही इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये भेटणार आहे बघा. आता मी तुम्हाला आन्सर काढून दाखवते याचं काय बघा. याची व्हॅल्यू काय आली 37.73 इलेक्ट्रॉन व्होल्ट हे आन्सर आलं आपलं. तर बघा खूप सिम्पल न्यूमेरिकल आहे. फक्त तुम्हाला एवढं लक्षात घ्यायचं आहे, ज्यावेळेस इथं इलेक्ट्रॉन किंवा लोवेस्ट एनर्जी आपल्याला काढायला लावता त्यावेळेस आपली ही व्हॅल्यू आली. ही व्हॅल्यूला आपल्याला इलेक्ट्रॉनच्या याने जी व्हॅल्यू त्याला डिवाईड केल्यानंतर आपल्याला ई व्होल्टमध्ये भेटणार आहे. तर बघा खूप सिम्पल आहे बघा. नेक्स्ट न्यूमेरिकल आपल्याला काय दिलं आहे त्यांनी, आता हे 2024 पॅटर्न फर्स्ट रेग्युलरचं आहे बघा, रेग्युलर वाल्यांचं आहे. तर बघा काय, कम्प्यूट द वेवलेंथ ऑफ डी ब्रोग्लीज वेव्स असोसिएटेड विथ प्रोटॉन having 5% of its velocity of light. Proton has 1856 time mass of 1 electron. then mass दिलेला आहे आपल्याला आणि C दिलेला आहे. आता बघा याची व्हॅल्यू आपण आता आन्सर काढू. आपल्याला काय वेवलेंथ कॅल्क्युलेट करायची. आता इथं वेवलेंथ कॅल्क्युलेट करायची, त्यासाठी आपण आता Q1 राईट गिवन. आता बघा मास काय दिलेलं आहे त्यांनी म्हणजे M किती दिलेलं आहे 9.1 इंटू 10⁻⁻31. त्यानंतर C काय दिलेलं आहे आपल्याला 3 इंटू 10⁸. त्याच्यानंतर बघा दुसरं काय दिलं आहे मुव्हिंग व्हेलोसिटी किती दिलेली पर्सेंटमध्ये दिलेली मुव्हिंग व्हेलोसिटी किंवा MV लिहितो मी याला किती दिले 5% बरोबर. आता याचं व्हॅल्यू काढू आपण. आता बघा इथं 5% व्हेलोसिटी ऑफ लाईट दिलेली आहे, म्हणजे काय दिलेली आहे व्हेलोसिटी ऑफ लाईट त्याची व्हॅल्यू काय आपल्याला C बरोबर. आता इथं पर्सेंटमध्ये दिलेली आहे. आता बघा इथं पर्सेंटमध्ये दिलेली. आता जी पर्सेंटमध्ये दिली याला मी काय करतो 100ने डिवाईड करतो आपल्या व्हॅल्यूमध्ये येण्यासाठी बरोबर. 100ने डिवाईड करतो म्हणजेच काय होईल, इथं मी 100ने डिवाईड केलं म्हणजेच काय 5 इंटू 10⁻⁻2 बरोबर, म्हणजे मल्टिप्लाय केलं मी वर 2 पॉवर बरोबर. आता त्यानंतर आपल्याला Cची व्हॅल्यू काय दिलेली, Cची व्हॅल्यू 3 इंटू 10⁸ हे दिलेली. आता त्यानंतर आपल्याला हे व्हॅल्यू भेटणार आहे बघा. आता याची व्हॅल्यू काय येते, आता ह्याची व्हॅल्यू आपण कॅल्सीमध्ये कॅल्क्युलेट करू बघा. काय येते 5 इंटू 10⁻2 हे मीटर पर सेकंद ही व्हॅल्यू आली. आता त्यानंतर बघा त्यांनी काय सांगितले आपल्याला, फोटॉन हॅज 1856 टाईम मास ऑफ 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे फोटॉन द इलेक्ट्रॉन आपली इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू काय असते 9.1 इंटू 10⁻31 बरोबर. आता फोटॉन हॅज 1856 टाईम म्हणजे 1856 म्हणजे 186 टाईम त्याची व्हॅल्यू आहे बरोबर. मग त्याची इक्वल टू किती येते 1856 इंटू आता 1 याची एवढी म्हणजे याच्या टाईम्स आहे 1856, मग त्याला मल्टिप्लाय करायचं 9.1 इंटू 10⁻31. मग याची व्हॅल्यू काय येते बघा. आता आपण कॅल्सीवर चेक करू 1856 इंटू 9.1 इंटू 10⁻31 बघा ही व्हॅल्यू. त्याचं आन्सर काय येतं बघा 1.6889 इंटू 10⁻27 ही व्हॅल्यू आली. आता बघा याच्यात कन्व्हर्जन फक्त काय दिलेलं आहे त्यांनी. आता तिथं इथं जर 5% कुठं पण ह्या असा क्वेश्चनमध्ये जर इथं 5 किंवा 2% किंवा 3% आलं तर त्याला आधी
ॲक्च्युअल व्हॅल्यू ते पर्सेंटमध्ये त्याला आधी कॅल्क्युलेट करून घ्यायचं, आपल्या व्हॅल्यूमध्ये डिवाईड केल्यानंतर त्याला जे आपली सीची व्हॅल्यू दिलेली आहे, सीची व्हॅल्यू त्याला मल्टिप्लाय करायची, बरोबर. म्हणजे हे ही व्हेलोसिटी ऑफ लाईट आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर याला आपल्याला रिअल व्हॅल्यू म्हणजे आता ही व्हॅल्यू भेटणार आहे आपल्याला. त्यानंतर बघू आपल्याला ही व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे व्ही, म्हणजे हीच काय असेल ॲक्च्युअल व्हेलोसिटी असेल, बरोबर. त्याच्यानंतर बघा आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. आता फॉर्म्युला काय आपला लॅम्बडा इज इक्वल टू h/mv, बरोबर. हा फॉर्म्युला आहे. आता इथं आपल्याला वेवलेंथ कॅल्क्युलेट करायची. जर तुम्हाला आला व्हेलोसिटी काढा तर फक्त हा फॉर्म्युला इंटरचेंज करायचा असा, तर इथं आता इंटरचेंज करायची काही गरज नाही, आपल्याला डायरेक्ट वेवलेंथ काढायची. आता मी व्हॅल्यू पुट करतो बघा. आता एचची व्हॅल्यू आपल्याला कॉन्स्टंट असते, ती व्हॅल्यू काय आहे 6.63 × 10⁻⁻³ ही व्हॅल्यू आली. आता इथं मास, आता इथं आपण मास काढला बघा. आता इथं हे इलेक्ट्रॉन म्हणजेच हे मास आहे आपला 1 फोटॉन 1856चा टाइम्स ऑफ 9 इलेक्ट्रॉन 1 इलेक्ट्रॉन, बरोबर. मग आपण ते मल्टिप्लाय केलं, आपल्याला ही व्हॅल्यू भेटली. ही व्हॅल्यू इथं पुट करू 1.6889 × 10⁻27 इंटू, आता बघा इथं व्हेलोसिटीची व्हॅल्यू काय आली आपली 15 × 10⁻6 ही व्हॅल्यू आली. आता त्याच्यानंतर आपण व्हॅल्यू काढू बघा. तर माझ्याकडे व्हॅल्यू आलेली याची 2.62 × 10⁻14 मीटर ही व्हॅल्यू आलेली आहे. मी ऑलरेडी काढलेली आहे कॅल्सीमध्ये. मी ह्या व्हॅल्यू हे माझ्या पद्धतीनं न्यूमेरिकल व्यवस्थित सॉल्व केलेले आहे. हे पुस्तकामध्ये तुम्हाला न्यूमेरिकल कुठेच सापडणार नाही. बघा हे न्यूमेरिकल अशा टाईपचे पडतात. तर ही काय आपली वेवलेंथ आली. खूप सिम्पल न्यूमेरिकल, फक्त 3 स्टेपमध्ये. आता तुम्हाला इथं गिवनला 1 मार्क असतो, त्याच्यानंतर इथं तुम्ही फॉर्म्युला लिहिला इथं 1 मार्क असतो आणि फायनल आन्सरला इथं तुम्हाला 3 मार्कला असतं. आता हे 3 मार्क्सला न्यूमेरिकल येतं बघा.